सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविस्टा उभारणार आहेत। महाविस्टासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदाही काढल्या जाणार आहेत। मंत्रालय, मंत्री, आमदारांची निवासस्थाने, विधिमंडळ एकाच ठिकाणी असणार आहे। मंत्रालय परिसरात 7 एकर जागेवर महाविस्टा उभारलं जाणार आहे। 7,500 कोटींहून अधिकचा खर्चाचा प्रस्ताव आता करण्यात आला, त्यामुळे राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी सध्या येत आहे। सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविस्टा उभारणार आहे। याबाबतची ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। महाविस्टासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा काढल्या जाणार आहेत, याबाबत सविस्तर काय सांगशील? करण, अगदी बरोबर आहे। आपल्याला माहिती आहे की विधान भवन, मंत्रालय आणि आता नवीन जे आमदार निवास बनत आहे, या सगळा परिसर जो आहे तो एकमेकांशी कनेक्टेड आहे। अगदी थोड्या अंतरावरती हे सगळा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये विधान भवन, मंत्रालय आणि त्याचबरोबर नवीन जी इमारत बनत आहेत आमदार निवास, त्या सर्वांचं म्हणजे मंत्रालय, मंत्र्यांची निवासस्थानं, आमदारांची निवासस्थानं, नवीन विधिमंडळ, संधी अधिकारी, ह्या सगळ्यांचं निवासस्थान, त्यांच्या सोयी सुविधा एकत्र ठिकाणी असणार आहे। संपूर्ण हा परिसर जो आहे तो 7.5 एकरमध्ये असणार आहे आणि यासाठी 7,500 कोटीहून अधिक खर्च येणार आहे। त्यासाठी आंतरराष्ट्रीय लेवलचे टेंडर जे आहेत ते राज्य सरकार काढणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे नवीन आमदारांसाठी नवीन इमारत जी बनत आहे ती सुद्धा अगदी भव्य दिव्य बनत आहेत आणि त्याचंच उद्घाटन गेल्या वर्षी जे आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेमध्ये हे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते। त्यांनी या भूमिपूजन केलं होतं आमदार निवासाचं, नवीन जी इमारत बनते त्याचं। आणि आता तेच नवीन इमारत, आमदारांची नवीन इमारत, त्याचबरोबर विधान भवन आणि त्याचबरोबर मंत्रालय, हा सगळा परिसर एकमेकांशी कनेक्ट असणार आहे। त्यामुळे मंत्रालयाचा वेळ तर वाचणार आहे, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे। मात्र जसं सेंट्रल विस्टा आहे दिल्लीला, अगदी त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये पण अगदीच एकमेकांशी कनेक्टेड असलेले मंत्र्यांचे ऑफिसेस असणार आहे। त्यामुळे कुठेतरी कामं जी होतात, जी जनसामान्यांची कामं होतात, किंवा आपण बघतो की मंत्रालयाच्या बाहेर रांगा लागलेल्या असतात, त्या रांगा कमी होतील। कारण थेट मंत्र्यांना भेटायचं असेल तर मंत्री जे आकाशवाणी आपण बघतो की जिथे मंत्र्यांचं निवास आहे, निवासस्थान जे आमदार हॉस्टेल म्हणून पण ओळखलं जातं, त्याची दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे आमदारांच्या निवासस्थानी इतर ठिकाणाचे जे लोक त्यांच्या मतदारसंघातले येतात ते सुद्धा भेटू शकतात। त्याचबरोबर मंत्रालय परिसरामध्ये जी गर्दी वाढलेली आहे ती सुद्धा गर्दी जी आहे ती विधान भवन आणि या नवीन इमारतीकडे डायव्हर्ट होऊ शकते। नक्कीच ज्योत्सना, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी। तर राज्यात महाविस्टा उभारला जाणार आहे, आताची मोठी बातमी येत आहे। राज्यात महाविस्टा उभारलं जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।